नागपुरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी धाडसी चोरी करत नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। युनियन बँकेसमोर उभी असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 80,000 रुपये रोख असलेली बॅग लंपास केली। तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कुंभलकर यांनी आपली कार युनियन बँकेसमोर पार्क केली होती। कामानिमित्त ते काही वेळासाठी बाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधली। कारची मागील काच फोडून आत ठेवलेली 80,000 रुपये रोख रक्कम असलेली बॅग घेऊन आरोपी फरार झालेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। 8:05 त्यांनी कार पार्क केली आणि 8:50 ते जेव्हा परत आले आपल्या कारजवळ तेव्हा कारच्या ड्रायव्हर सीटच्या मागील कारचा काच कोणीतरी अज्ञात इसमाने फोडून त्यामध्ये असलेली बॅग, ज्यामध्ये 80,000 रुपये रोख रक्कम होती, ती बॅग चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमका चोर कोण होता, काय होता याबाबत आम्ही तांत्रिक तपास करून तिथे कोणी घटनास्थळी साक्षीदार आहे का याबाबत तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। भर दिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे।